किरण शेलार बोलतात। आपण थेट तिकडे जाऊयात। मतदानाचा हक्क बजावलाय आणि चांगल्या संख्येने वरळीतले लोक आमच्या मतदान करतायत। संपूर्ण मुंबईत अशी स्थिती आहे, लोक उत्साहात बाहेर येऊन मतदान करतायत आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी गेल्या 7-8 दिवसात जी मेहनत केली त्या मेहनतीला कुठेतरी चांगलं यश मिळेल। किती निवडणूक ही आव्हानात्मक होती तुमच्यासाठी? प्रत्येक निवडणूक प्रत्येकासाठी आव्हानात्मकच असते, जेवढी प्रत्येक कॅन्डिडेटसाठी असते तेवढी आव्हानात्मक होती। बऱ्याचदा आरोप पदवीधरमध्ये मतदान करताना खूप काळजी घ्यावी लागते। बऱ्याचदा म्हणजे बॅलेट नाहीये, सॉरी बॅलेट आहे, बटन नाहीये। बटन नाहीये, त्यामुळे काय नेमकं मतदारांना आवाहन कराल, कशा पद्धतीनं काळजी घ्यायची, कारण खूप मतं बाद अनेकदा होतात। आपण मतदान करत असताना मध्यभागी चौकटीच्या मध्यभागी 1 हा आकडा टाकायचा आहे। 1 आकडा टाकत असताना तो चौकटीला कुठेही स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची। आरोप केला जातोय प्रचंड प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झालेली आहे, त्याच्याकडनं केला जातो, त्याच्याकडनंही केला जातो। निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप चालू राहतात। मला असं वाटतं की मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं एवढीच माझी अपेक्षा आहे। ही जागा तशी अनेक वर्षांपासून शिवसेनेची राहिलेली आहे, यावेळी तुम्ही किती विश्वास व्यक्त करताय तुमच्या विजयात? विश्वास आहेच ना, कारण कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आहेत, घरोघर लोक गेले आहेत, भरपूर गोष्टी झाल्या आहेत, त्यामुळे विजय आपला नक्की होईल असा मला विश्वास आहे। तर मुंबई पदवीधरचे भाजपचे उमेदवार किरण शेलार हे माध्यमांसोबत संवाद साधत होते। ते विजय आपला निश्चितच होईल असा विश्वास देखील किरण शेलार यांनी व्यक्त केलाय।